नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरल इक्वेशन ऑफ लाईन हा पाठ स्टेट बोर्डला आता यावर्षी नाही, पण तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. जनरल इक्वेशन ऑफ लाईन इथे जे इक्वेशन होतं आपलं ax² + 2hxy + by² = 0 हे होमोजेनियस इक्वेशन होतं. त्यामध्ये 2 लाईन्स होत्या, दोघं ओरिजिन मधून जाणाऱ्या. तर इथे फरक काय आहे की ह्या जनरल लाईन आहे, इथे C1 0 असला, C2 0 असला तर त्या ओरिजिन मधून जातात आणि C1 C2 नॉन झिरो असला तर त्या ओरिजिन मधून जात नाही. मग ह्या त्यांना म्हणतात जनरल लाईन्स. ह्या दोन जनरल लाईन्स घेतल्या आहेत, त्यांचं कंबाईन इक्वेशन जे मिळेल त्यालाच म्हणतात जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. मग कंबाईन इक्वेशन म्हणजे प्रॉडक्ट करायचं आहे. मग पहिली रेषा लिहिली आपण इंटू सेकंड लाईन आणि आता प्रॉडक्ट केला. ह्या 3 टर्म्स आहे आणि ह्या पण 3 टर्म्स आहेत. एकूण 9 टर्म्स मला मिळते. a1 a2 x² पहिली टर्म म्हणजे a1 नाही, a1x नाही, या तिघांना मल्टिप्लाय केलेला आहे. दुसरी टर्म a1 b2 xy, a1 b2 xy नंतर a1x ने c2 ला म्हणजे a1 c2 x. आता b1 y ने या ब्रॅकेटला बनवून जाईल. मग a2 b1 xy ही टर्म. नंतर b1 b2 y² ही टर्म. b1 c2 y. त्यानंतर c1 ने या तिघांना मल्टिप्लाय करा. a2 c1 x ही टर्म, b2 c1 y ही टर्म आणि लास्ट टर्म आहे c1 c2. आता हे काय योग्य क्रमाने लिहायचे आपल्याला. x² ची टर्म एकच आहे, a1 a2 x². xy च्या दोन टर्म आहे, त्यांना एकत्र करा. a1 b2 + a2 b1 xy. नंतर y² ची टर्म लिहायची, b1 b2 y² ही टर्म झाली. आता x च्या दोन टर्म आहेत, ही आहे a1 c2 x आणि a2 c1 x. हे एकत्र केल्या a1 c2 + a2 c1 x. त्याच्यानंतर y च्या पण दोन टर्म आहे, b1 c2 आणि b2 c1 y आणि कॉन्स्टंट टर्म c1 c2 एकच आहे. तर हा a1 a2 जर आपण a घेतला आणि a1 b2 + a2 b1 ला 2h घेतला, b1 b2 ला b घेतला, एक वेगळा कॉन्स्टंट आहे तो, मग b घेतलाय त्याला. a1 c2 + a2 c1 जेव्हा अंक असतील तेव्हा बेरीज करता येईल. ती समजा 2g घेतली आपण, 2g. b1 c2 b2 c1 त्याला 2f आणि y आहे आणि हा शेवटचा कॉन्स्टंट त्याला काय घेतलाय आपण c. हे जे इक्वेशन आहे, दिस इक्वेशन इज कॉल्ड जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. मग तुम्हाला आता हे जनरल इक्वेशन समजा दिलेलं आहे, तर ते नेहमी पेअर ऑफ लाईन असेल असं नाही. ते काही वेळेस पेअर ऑफ लाईन असेल किंवा ते वेगळं इक्वेशन सुद्धा असू शकतं. त्याला कंडिशन आहे ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0. हे ते जनरल इक्वेशन आहे. तर नोट्स मध्ये लिहिलंय बघा, दिस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. दिस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स इफ हा जो डिटर्मिनंट आहे a h g त्याचा पहिला रो, नंतर दुसरा पहिला कॉलम तोच राहतो a h g. डायगोनल एलिमेंट a b c असतात आणि दोन किमती राहिलेल्या f असतात. हा 0 आहे. If this determinant is 0, then the given equation represents a pair of lines. पेअर ऑफ लाईन्स केव्हा असेल, मग हा डिटर्मिनंट जेव्हा 0 असेल त्यावेळेस.
अजून एक कंडिशन होमोजिनियस साठी पण होती, ती ते असणारच आहे AB minus A square should be greater than equal to 0. होमोजिनियस साठी पण ही कंडिशन होते आपल्याला AB minus A square किंवा X square minus AB that should be greater than equal to 0. आणि पेअर ऑफ लाईन साठी ही कंडिशन आहे. आता काही ठिकाणी हे लिनियर फॉर्म मध्ये किंमत दिली आहे, तर ते याचा एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन काय आहे का a into bc minus f square bc minus f square minus h into काय ch किंवा hc into gf minus gf plus g into काय hf minus bg is equal to 0. हा ब्रॅकेट जर सोडवला तर काय ABC minus AF square minus CH square minus minus plus FGH असा एक क्रम ठेवा FGH plus हा पण FGH आणि लास्ट टर्म BG square. फक्त ब्रॅकेट सोडवला आहे, डिटर्मिनंट सोडवला आहे, तर पुढे काय ABC plus 2FGH हे दोन टर्म आहे ABC है माइनस AF स्क्वायर माइनस BG स्क्वायर माइनस CH स्क्वायर. तेव्हा AF स्क्वायर CH स्क्वायर आणि हा BG स्क्वायर हे तिघ टर्म लिहिले. तर दिस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स इफ दिस व्हॅल्यू इज 0. ही व्हॅल्यू जर 0 असेल तर ते पेअर ऑफ लाईन्स असेल, म्हणजेच हा डिटर्मिनंट 0 असेल तर ते पेअर ऑफ लाईन्स येतं. म्हणजे ही जी किंमत आहे ती डिटर्मिनंटचीच किंमत आहे, वेगळी नाही. तुम्ही डिटर्मिनंट लक्षात ठेवा, सोपा आहे तो. ए एच जी सिमेट्रिक आहे, हा 0 आहे तेच कॉलम आहे, मग तुम्ही ए एच जी लक्षात ठेवा, तो कॉलम बनवून टाकायचा. डायगोनल एलिमेंट ए बी सी असतात लक्षात ठेवा, आणि राहिलेला दोन प्लेस जे आहे ते यात असतो. तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा डिटर्मिनंट लक्षात ठेवू शकता. सोपा आहे, सिमेट्रिक आहे, किंवा हे एक्सपान्शन. काही एक्झाम्पल मध्ये हे एक्सपान्शन जर आपण वापरलं तर ते आन्सर लिहायला सोपं जातं, म्हणून काही ठिकाणी एक्सपान्शन वापरलं जातं. हे पण लक्षात ठेवायला सोपं आहे. बघा काय ABC plus 2FGH ह्या दोन टर्म जर लक्षात ठेवल्या तर पुढच्याही लक्षात राहतील. काय करायचं, A आणि हा F हा स्क्वेअर करायचा, AF स्क्वेअर. बघा AF स्क्वेअर हा दोन फक्त वरती घ्या, मायनस घ्यायचा. नंतर दुसरी टर्म आहे BG स्क्वेअर, BG घ्यायचा, G चा स्क्वेअर करायचा. आणि लास्ट टर्म आहे CH स्क्वेअर. बघा तर तुम्ही हे एक्सपान्शन सुद्धा त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर अँगल बिटवीन द लाईन्स सेम फॉर्म्युला आहे. आपण जो tan थीटा पाहिला आहे तो फक्त ABC वरच डिपेंड आहे, म्हणजे अँगल बिटवीन द लाईन्स फॉर्म्युला बदललेला नाही. 2 into under root a square minus AB divided by a plus b सेम फॉर्म्युला आहे. फाइंड अँगल बिटवीन द लाईन्स असं जर म्हटलं तर a h आणि b वर तो डिपेंड असतो, म्हणून tan थीटा अशा प्रकारे लक्षात ठेवा. 2 into under root a square minus ab divided by a square minus ab divided by a plus b हा tan थीटा आहे. म्हणून if the lines are parallel, मग ते कोइन्सिडेंट ची कंडिशन आहे तीच आहे, पॅरलल किंवा कोइन्सिडेंट. तर a square minus ab सेम कंडिशन आहे. if the lines are perpendicular, तिकडे काय कंडिशन होती, a plus b 0, तर ती पण इथे सेम आहे. जर tan थीटा सेम आहे तर पॅरलल आणि परपेंडिक्युलर ची कंडिशन सुद्धा सेमच असणार. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त डिटर्मिनंट लक्षात ठेवा. सर्व एक्झाम्पल त्याच्यावरचा आपल्याला सोडवता येतात. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत, जनरल लाईन्स आहेत,
त्यांचा इंटरसेक्शन ओरिजिन नाही. जनरल असल्यामुळे त्यांचं इंटरसेक्शन ओरिजिन नाही. जर होमोजिनियस इक्वेशन असतं तर त्या ओरिजिन मधून जातात आणि मग त्यांचा इंटरसेक्शन ओरिजिन असतो. मग इथे त्या ओरिजिन मधून जात नाही, म्हणून हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे याला समजा आपण P म्हटलं तर तो P हा पॉइंट आपल्याला असा लक्षात ठेवायचा आहे, HF मायनस BG डिवायडेड बाय AB मायनस H स्क्वेअर आणि GH मायनस AF डिवायडेड बाय AB मायनस H स्क्वेअर. तुम्हाला सांगितलं फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन्स, तर अशा प्रकारे ते लिहायचं आहे. बरोबर. तर पेअर ऑफ लाईन्स केव्हा डिटर्मिनंट 0 असेल तेव्हा. अँगल सेम फॉर्म्युला, पॅरलल सेम फॉर्म्युला, परपेंडिक्युलर सेम कंडिशन. फक्त नवीन काय आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तिकडे ओरिजिन असतो होमोजिनियस मध्ये, तर इथे हा HF मायनस BG अपॉन AB मायनस H स्क्वेअर आणि GH मायनस AF अपॉन AB मायनस H स्क्वेअर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्यांचा असतो. आता याच्यावरचे एक्झाम्पल कसे असतील, हे सर्व एक्झाम्पल एक्सरसाइज 4.3 मध्ये आहे. 4.3 एक्सरसाइज यावर्षी बोर्डाला नाही, त्यातला फक्त 10 नंबरचं एक्झाम्पल बोर्डाला आहे. आता इक्वेशन आहे समजा, शो दॅट द इक्वेशन x square plus xy 2xy plus 2y square plus 2x plus 2y plus 1 is equal to 0. असा एक्झाम्पल आहे. शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. इथे आता हे जे इक्वेशन आहे ते उदाहरण असं दिलंय, सो दॅट दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स नाहीये असं इथे उदाहरण आहे, तर पेअर ऑफ लाईन्सचं उदाहरण आपल्याला घ्यावं लागेल, म्हणून थोडा बदल करतोय. 2x स्क्वेअर प्लस xy मायनस y स्क्वेअर प्लस x नंतर प्लस 4y मायनस 3 इज इक्वल टू 0 असं एक्झाम्पल आहे. शो दॅट दिस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. मग डिटर्मिनंट लक्षात घ्यायचा. कन्सिडर AHG जो कॉलम आहे, डायगोनल एलिमेंट ABC, डायगोनल एलिमेंट F असं करायचं आणि किंमती टाकायच्या. एक ते हे किंमती लिहून घ्यायचा. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ जनरल इक्वेशन लिहायचं. A H B G F आणि C या किंमती लिहायच्या. A हा डायरेक्ट लिहायचा, H जो आहे तो निम्मे करावा लागतो 1/2. नंतर G म्हणजे x चा कोएफिशिएंट तो पण निम्मे करावा लागतो कारण 2G असतो. H ने त्यांना निम्मे करायची किंमत, G ने त्यांना x चा कोएफिशिएंट निम्मे करायचा, F ने त्यांना y चा कोएफिशिएंट निम्मे करायचा. A डायरेक्ट घ्यायचा, B डायरेक्ट घ्या आणि C पण डायरेक्ट घ्या. AHG झाला आहे, इकडे पण AHG आहे. B काय आहे मग -1 आहे, C काय आहे -3 आहे आणि F राहिला 2. अशा प्रकारे मग काय करायचं, हा डिटर्मिनंट सोडवायचा. हा काय येतो 0, हा डिटर्मिनंट 0 येतो. मग असं लिहायचं, देअरफॉर गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. आणि तो जर नॉन झिरो आला तर गिव्हन इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स असं करायचं. 0 आला तर पेअर ऑफ लाईन्स, 0 नाही आला तर डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. असे एक्झाम्पल 4.3 एक्सरसाइज मध्ये आहे की जी आता सध्या वगळलेली आहे. हा एक टाइप आहे. शो दॅट द
गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. तर डिटर्मिनंट 0 दाखवा. असं म्हटलं अँसर फाइंड द अँगल बिटवीन देम. तर मग tan थीटा लिहायचा. अँगल आपल्याला काढता येईल जसं आपण आधी काढले तोच फॉर्म्युला वापरायचा. हाच फॉर्म्युला वापरायचा, अँगल काढता येईल. तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विचारला, त्याच्यामध्ये किमती टाकायच्या, तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. हा पहिला टाईप त्याच्यावर शो दॅट फाइंड द अँगल किंवा फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दुसरा प्रकार आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. असं दिले 3x² प्लस 10xy प्लस 3y² प्लस 16y प्लस k इज इक्वल टू 0. हा टाइप कोणता आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. मग काय करायचं? सेम द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन डिटर्मिनंट इज 0. हा जो डिटर्मिनंट आहे असा लिहायचा त्याला, हा 0 घेऊन टाकायचा. म्हणजे किती टाकायच्या अगोदरच लिहून ठेवायच्या. a ची किंमत 3, h किती आहे 5, g किती आहे 8, सॉरी g 0 आहे, x ची टर्म नाही, g 0 आहे. इकडे पण यायचं तर इथे 0 आहे. b ची किंमत किती आहे 3, c ची किंमत इथे k आहे आणि f किती आहे 8. बस. मग हा डिटर्मिनंट सोडवायचा, k ची किंमत आपल्याला मिळेल. डिटर्मिनंट सोडवला की तुम्हाला k ची किंमत मिळेल. अशा प्रकारे फाइंड द व्हॅल्यू ऑफ k चे प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे. पहिला टाइप सांगितला शो दॅट किंवा फाइंड द अँगल किंवा फाइंड द इंटरसेक्शन. दुसरा टाइप फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इन द गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. आणि तिसरा टाइप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ pq if the equation pq विचारलेला असतो. if the equation 2x² plus 8xy plus py² plus qx plus 2y minus 15 is equal to 0. Represent pair of perpendicular lines. Represent pair of perpendicular lines. म्हणजे पेअर ऑफ लाईन्स तर आहे पण कशा आहे? परपेंडिक्युलर. किंवा रिप्रेझेंट पेअर ऑफ पॅरलल लाईन्स असं दिलेलं असतं. फाइंड PQ असेल तर काय राहील? फाइंड PQ इफ द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ पॅरलल लाईन्स किंवा इफ द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. हा तिसरा टाइप आहे त्यामध्ये. तर परपेंडिक्युलरची कंडिशन घ्यायची a + b 0, a2 आहे, b हा p घेतला आहे म्हणजे p ची किंमत तुमची -2. अशा प्रकारे एक किंमत येऊन जाते. म्हणजे p ची किंमत -2 होऊन गेली. आता मग अननोन कोणता राहिला? q. जसा आपण k काढला तसा असं लिहायचं. द गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. देअरफॉर हा डिटर्मिनंट परत 0. देअरफॉर a किती आता 2, h किती 4, g दिला नाही आपल्याला, तो आहे q/2. b ची किंमत बघा, b ची किंमत p आहे आणि b ची किंमत किती आहे p आणि p ची किंमत किती आहे -2 म्हणजे -2 आहे. f किती आहे 1 निम्मे करायचा y आणि c आहे -15. मग याला सोडवलं की तुम्हाला काय किंमत मिळेल q ची. त्याच्यामुळे आपल्याला q च्या किमती मिळू शकतात. एक किंवा दोन किमती मिळू शकतात q च्या. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं तर दोन किमती मिळतील, नाही मिळालं तर q ची एक किंमत मिळेल. अशा प्रकारे हा त्याचा तिसरा टाइप असतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ pq if the given equation represent perpendicular lines किंवा represent parallel lines. एवढा जो टॉपिक आहे तो या वर्षी बोर्डला नाही, तेवढाच फक्त कमी केलेला आहे. बाकी
सर्व आहे ते आपण आधीच पूर्ण केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही वेगळे एक्झाम्पल असतील तर ते आपण घेऊ आणि त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला घ्यावे लागते. आणि या चॅप्टरवर आपण टेस्ट घेणार आहोत. गुगल फॉर्मवरती टेस्ट राहील. तुम्हाला ती लिंक पाठवली जाईल आणि त्या दिलेल्या वेळेत तुम्हाला ते सोडवावे लागेल. तोपर्यंत झालेल्या टॉपिकवर अभ्यास करून ठेवा. कदाचित ती पुढच्या आठवड्यात होईल. थँक्यू.